आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि अशामध्येच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी चित्रा वाघ आहेत. ताई, सगळ्यात प्रथम तर तुम्ही आल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधले ते तुमच्याकडे असलेल्या या बॅगनी वुमन एम्पॉवरमेंट असं लिहिलेलं आहे. महिला यामध्ये दिसत आहेत, त्यामध्ये पोलीस आहेत आणि इतरही सगळे आहेत. नेमका या सगळ्यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा? महिला दिन पण जवळ आलेला आहे, काय सांगा? परवा महिला दिन आहे, हाऊस नाही आहे आणि त्यामुळे हे जे महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करणारे देशातले नेते सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि मुख्यमंत्री राज्याचे सन्माननीय आमचे लाडके देवाभाऊ त्यांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण सशक्तीकरण तर झालंच आहे, परंतु आर्थिक सक्षमीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आज बजेट सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा हा बजेट आहे. सगळ्यांचं या बजेटकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुद्धा सगळ्या लाडक्या बहिणी आम्हाला यावेळेला काय देवाभाऊकडनं येतंय याची आम्ही पण सगळे वाट बघतोय. मुद्दा तोच होता, लाडक्या बहिणी तुम्हीच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यंदा या बजेटमध्ये काय नेमकं मिळणार, काय वाटतं अपेक्षा? बघा, असं आहे की आम्हाला वेगळ्या वेगळ्या संधी मिळायला हव्या. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये अजून आम्हाला पादाक्रांत करायचे. आमच्या काही अडचणी आहेत, त्याला ठोस असे उपाययोजना त्या ठिकाणी हव्यात आणि त्याची सगळ्याची परिपूर्तता ही आजच्या बजेटमध्ये असेल असा विश्वास मला आहे. शेवटचे दोन प्रश्न. पहिला असं की आज बजेट सादर होतं, अर्थसंकल्प सादर होतं, मात्र आपल्यात अजितदादा नाहीये. ती एक कमी आपल्याला आज दादांना आज मिस करू आम्ही सगळेजण, पण दादांच्या विजन मधला जे महाराष्ट्राचे जे प्रश्न होते ते देवाभाऊच्या माध्यमातून त्याला ठोस असं उत्तर किंवा आपण जे म्हणू की ठोस अशा ज्या काही मागण्या होत्या त्या आजच्या अर्थसंकल्पात मांडल्या जातील असाही मला विश्वास आहे. नाना पटोले असं म्हटलेले आहेत की माझ्या मित्राचं स्वप्न पूर्ण झालं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजेट सादर करायला मिळतं आणि त्यातच त्यांनी एक खोचक असे सुद्धा म्हटलंय की हे खातं, अर्थ खातं हे भाजपकडला आपल्याकडे घ्यायचं होतं अजितदादा हयात असतानाच. असं बोलणं किंवा कुणाच्या मनातही येणार नाही अशा गोष्टी, परंतु एवढं नक्की आहे की देवेंद्रजी हे अत्यंत उत्तम असे अर्थतज्ञ आहेत. इनफॅक्ट या महाराष्ट्रातल्या लोकांना अर्थसंकल्प कसा वाचावा सोप्या भाषेमध्ये याची पुस्तकं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काढलेली आहेत आणि त्यांचं आपण ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला त्यांचं वक्तव्यही आपण ऐकलेलं आहे. अत्यंत दांडगा असा अभ्यास त्यांचा या विषयामध्ये आहे आणि त्यामुळे हा जो बजेट आहे तो ऐकताना आणि त्याच्यामध्ये काय काय तरतुदी केल्या आहेत हे पाहताना सगळ्यांचीच उत्सुकता असेल आणि जी लोकांची उत्सुकता आहे, जे लोकांच्या मनामध्ये आहे ते या अर्थसंकल्पातून मांडण्यात येईल असं मला वाटतंय. शेतकऱ्यांना रोजगार आणि राज्यातल्या सगळ्या घटकांसाठी स्वप्नपूर्तीचा अर्थसंकल्प असेल. धन्यवाद. आमच्याशी बातचीत स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प असेल असं मत यावेळी चित्रा वाघ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.